सन्मानाने जगलं पाहिजे। प्रत्येक मुलाने स्वतःच्या कर्तृत्वावर नोकरी केली पाहिजे। या सगळ्यासाठी काही नियोजनबद्ध कार्यक्रम तुम्हाला घ्यायचा असेल तर मी पूर्ण त्याला वेळ द्यायला तयार आहे। आज ऊनही वाढत चाललंय ताई, त्याच्यामुळे मी फार वेळ तुम्हालाही बसणार नाही, पोरींना पण आपल्या उन्हात बसू देणार नाही। त्यामुळे आज आला, अतिशय चांगल्या पद्धतीने आपलं माझं स्वागत केलं, याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार मानते। आणि पुन्हा एकदा तुतारी माहितीये का, आपलं चिन्ह नवीन आलंय तुतारी। आता दिवसभर अरे कुठे गेला एक तुतारीवाला, घ्या आणि फिरवू आता आपल्या बरोबर सगळीकडे। खरंच सांगते, लोकांना कळू तर द्या आपलं चिन्ह काय, रोज घेऊन जाऊ आपण बरोबर। नवीन चिन्ह आहे, नवीन पक्ष आहे। आमच्या वडिलांनी पक्ष स्थापन केला, तो हिसकावून घेतला। आता त्यांच्यावर मी काही कुणावर टीका करायला आले नाही। माझं म्हणणं आहे, माझ्या वडिलांचं तुम्ही हिसकून घेतलं, काय काळजी नाही हो। मुलगीला कशाला शिकवलं? जरी माझ्या वडिलांचं काही काढून घेतलं ना, तर पुन्हा एकदा शून्यातून उभं करीन आणि माझ्या वडिलांच्या पायात जाऊन ठेवीन, ही माझी सेवा। या महाराष्ट्रात स्त्री भ्रूण हत्या थांबवून दाखवीन तुम्हाला। जेव्हा जेव्हा या घरामध्ये, कुठल्याही घरामध्ये संघर्षाची वेळ येईल ना, तेव्हा जशी ही सुप्रिया उभी राहिली तशी प्रत्येक घरात एक सुप्रिया आहे। त्या सुप्रियाने उभं राहिलं पाहिजे, मान सन्मानाने लढायला पाहिजे, सत्याच्या बाजूनी लढलं पाहिजे आणि आई वडिलांची सेवा केली पाहिजे। आणि हा आदर्श आपण सगळ्यांनी मिळून ठेवायचा आहे। मी करू शकते तर तुम्हीही करू शकता। त्याच्यामुळे मी माझी लढाई वैयक्तिक कुणाशीच नाही, माझी लढाई त्या अदृश्य शक्तीची आहे, जो दिल्लीवरनं महाराष्ट्राच्या विरोधात आज लढतो। माझी लढाई महाराष्ट्रात कुणाचीच नाही। मी कधी बघाल, मी टीका पण करत नाही कुणावर। कशाला टीका करायची? आपल्या चांगले संस्कार झालेत, आपण रामकृष्ण हरी, मी आपलं रामकृष्ण हरी म्हणते आणि माझ्या विठ्ठलावर प्रेम करते आणि माझा दिवसभर जाते। त्याच्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना एवढीच विनंती राहील की तुमचे जे काही मूलभूत प्रश्न असतील हक्काने सांगा। ही ताई तुमच्या हक्काची आहे। बहीण ह्याच्यासाठीच असते, बहीण नेहमी त्याग करते, बहीण नेहमी एक पाऊल मागे घेते कुटुंबासाठी। त्यामुळे एक आदर्श म्हणून मी, जसा तुम्ही आमच्याकडे बघता तसं आम्ही तुमच्याकडे बघतो। आपण सगळ्याजणी एकत्र राहू आणि बारामतीचा विकास पूर्ण ताकदीने करू। आज आल्यानंतर अतिशय प्रेमाने आपण स्वागत केलं, याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानून आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देऊन आपली रजा घेते। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।